नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी कर्जमाफी संबंधी आपण वेगवेगळ्या समाज माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, आपण हे पाहतोय की कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती आता रखडणार आहे। आणि याला कारण काय सांगितलं जात आहे तर विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहेत तर त्यासाठी कर्जमाफीची प्रक्रिया ही पुढे ढकलणार, म्हणजे कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती अजून रखडणार, अशा प्रकारचं सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक मेसेज फिरत आहे। आणि तशा प्रकारच्या मोठ्या चॅनलने देखील अशा प्रकारे एक प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे। परंतु बघा, या संबंधी अधिकृत अशी शासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही। परंतु वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की 30 जून पूर्वी आम्ही कर्जमाफी करू। जरी या संबंधी आत्ताच कालच त्यांची एक मोठी उच्चस्तरीय अशी बैठक देखील झाली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही सुधारण्यासाठी देखील निर्देश दिलेले आहेत। म्हणजे कर्जमाफीची प्रक्रिया ही आता चालू आहे, त्या संबंधी ज्या काही अटी असतील, त्या संबंधी ज्या काही उणिवा असतील तर त्या उणिवा पूर्ण करण्याचं काम सध्या तरी चालू आहे। त्याच्यामुळे विधान परिषदेच्या ज्या काही निवडणुकीच्या आचारसंहिता आहे त्याचा आणि कर्जमाफीचा कोणताही संबंध नाही। कारण आचारसंहितेमध्ये प्रत्यक्ष याच्यामध्ये आपण पाहिलं तर कर्जमाफीची ही जी रक्कम आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवली जाणार नसून तर ती रक्कम बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जे काही बँकेमध्ये त्यांचं कर्ज आहे तर त्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे आचारसंहितेचा आणि कर्जमाफीचा कोणताही संबंध नाही। अशा प्रकारे चुकीच्या बातम्या पसरून याच्यामध्ये एक प्रकारे नागरिकांची नेमकी मानसिकता काय आहे याचा देखील एक प्रकारे प्रयोग केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये। शासनाने अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही। काल ज्यावेळेस कृषी मंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी देखील एक अपेक्षित असं उत्तर दिलेलं नाही। कारण कृषी मंत्र्यांना देखील माहिती पाहिजे होते की विधान परिषदेच्या निवडणुका आणि याचा काही संबंध नाही, परंतु त्यांनी या संबंधी कायदेशीर बाबी तपासली जाऊन निर्णय घेतला जाईल आणि मुख्यमंत्री या संबंधी काय तो ठरवतील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे। त्याच्यामुळे बघा, एक प्रकारे कर्जमाफीची प्रक्रिया ही अगोदरपासूनच चालू आहे आणि त्याच्यामुळे पूर्व नियोजित कार्यक्रमाला आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नाही आणि ही तर डायरेक्ट बँकांना पैसे देणार आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारची खोडसाळपणाचं हे जे काही वृत्त आहे त्याला शासनाने दुजोरा दिलेला आहे आणि शासनाने अधिकृत या आचारसंहितेच्या मुळेच ही कर्जमाफी रखडणार असं शासनाने देखील अधिकृत कोणतंही असं कारण सांगितलेलं नाही। त्याच्यामुळे शासन ज्या वेळेस अधिकृत एखादं परिपत्रक काढून या संबंधी ठोस असा निर्णय घेत नाही तोपर्यंत नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये। धन्यवाद।